हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे माझं हळदी कुंकू। तर इथं माझी सगळी अशी तयारी झालेली आहे। तर हळदी कुंकवाच्या दिवशी सकाळी मी इथं ग्लास केक बनवत होते। तर आता सगळ्या ताईंच्या इथं काही ताईंनी जेवण वगैरे ठेवलं होतं, काही समोसे जिलेबी वगैरे सगळीकडे झालं होतं। त्यामुळं म्हटलं हळदी कुंकवाला असं काहीतरी वेगळं करते, त्यामुळं मग मी इथं ग्लास केक बनवायला घेतले होते। तर मी केक आदल्या दिवशीच बेक करून ठेवला होता, कारण एवढ्या सगळ्या दिवशी एका गोष्टी हँडल होत नाहीत आणि आपलं जर हळदी कुंकू असला ना तर खूप सारी तयारी करावं लागते। आणि म्हणजे मला तर याच्यात स्वीटूच्या पप्पांची काहीच मदत नव्हती, त्यांना पण खूप अशा ड्युट्या वगैरे होत्या। तर ते वाण आणण्यापासून तर सगळे तयारी करण्यापर्यंत स्वीटूला एकटीला सांभाळून सगळं मलाच करायचं होतं। त्यामुळं मग मला जसं शक्य झालं तसं मी केलं आणि म्हटलं काहीतरी आपण वेगळंच करूया हळदी कुंकवाला, म्हणजे स्नॅक्समध्ये जे जिलेबी वगैरे समोसे देतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं। तर आपल्याला केक पण छान येत होतं, ते म्हटलं मस्त असे ग्लास केक बनवते। आणि हा केक ना मी जेव्हा बेक केला ना, म्हणजे घरच्याच प्रीमिक्स वापरलं होतं, म्हणजे आणि तो एवढा स्पॉन्जी झाला होता की मला त्याला कट पण करूशी वाटत नव्हतं। पण ग्लास केक असाच बनवायचा असतो, त्यामुळं मग मी याला खूप असा स्पॉन्जी वगैरे झालेला आणि टेस्टी पण खूप झाला होता। तर मी इथं ग्लास केक वगैरे करून घेत होते आणि खरंच हळदी कुंकवाचा दिवस एवढा छान होता ना, म्हणजे मी तुमच्याबरोबर अजून सारे व्हिडिओ जे काही मी छोट्या मिनी ब्लॉगमध्ये शूट एक 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 सगळे ताईंचे कुठं कुठं आमचं हळदी कुंकू झालं आणि काय काय कसं कसं झालं हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन। खरंच म्हणजे ह्या हळदी कुंकवाच्या दिवसात असं होतं ना की माझे मोबाईलकडे पण जास्त लक्ष नव्हतं आणि जे फ्रेंड सर्कल भेटतं किंवा आपण त्यांच्यात मिसळतो किंवा जातो ना, तेव्हा आपलं काही टेन्शन वगैरे असतं ना सगळं विसरतं आणि खरंच भारी वाटतं। म्हणजे हे 8 दिवस कसे गेले ना ते पण कळालं नाही। म्हणजे ह्यावेळेस हळदी कुंकवाचे दिवस पण काहीतरी कमी होते की फक्त 8 दिवसच होतं हळदी कुंकू, त्यामुळं ना एका दिवशी 2-2 ताईंचं हळदी कुंकू असायचं। म्हणजे एकीकडे आला थोडासा आराम केला, श्रीषाचं खाणं पिणं झालं की लगेच दुसरीकडे जायचं असं असायचं। तर मी इथे सकाळी मस्त अशा चिंचा गरम पाण्यात भिजू घातल्या होत्या आणि मस्त चिंच पाणी करून घेतलं आणि ही ग्लास केक बनवले। याचा काही डिटेल व्हिडिओ खूप शूट करायचा होता, पण माझ्याकडे ना एवढा टाईम पण नव्हता। मस्त इथं बटाट्याचं भरीत वगैरे केलं आणि मी पाणीपुरीचा बेट ठेवला होता, पाणीपुरी आणि ग्लास केक। आता मी पाणीपुरी आणि ग्लास केक कसे बनवले याचा काही मी डिटेल व्हिडिओ शूट केला नाही, कारण मला खूप असा कमी टाईम होता। म्हणजे मला श्रीषाला पाहून पण सगळं हँडल करायचं होतं आणि संध्याकाळी 4चा टायमिंग दिलेला होता मी हळदी कुंकवासाठी। तर 4पर्यंत मला सगळे रेडी करायचं होतं आणि मी वाणासाठी हे इथं घेऊन आलेली होती। मी खूप दुकानं फिरले, पण मला असं काही म्हणजे जे घ्यायचं होतं, मी ऑनलाईन पण वाण ऑर्डर केले होते पण ते टायमापर्यंत काही आले नाही। मी पावभाजीच्या प्लेटा वगैरे ऑर्डर केलेल्या पण त्या काही आलेल्याच नाही आणि रात्री जागून मी हे नाव लिहिलेलं त्याच्यात पण म्हणजे नाही का श्रीषा नावात थोडीशी मिस्टेक झाली आहे, पण ते खूप हार्ड होतं, तिळाने काढायचं असतं, तीळ चिकटवायचे होते, त्यामुळे खूप सारा टाईम लागला। आणि तर मस्त असं हळदी कुंकाचं थोडंसं डेकोरेशन करून घेतलं। म्हणजे मला जसं श्रीषाला पाहून जसं काही गोष्टी हँडल झाल्या तसं मी केल्या। आयडिया तर खूप छान छान होत्या, पण टायमिंग पण खूप कमी होता, कारण सॅटर्डे संडे संडे सॅटर्डे असं काहीतरी चालू होतं। तर फायनली मग मी एक वार ठरून टाकला आणि मग सगळ्या ताईंचे हळदी कुंकवाचे वार असे बुक झालेले होते। मला जो वार भेटला मी त्यात माझं हळदी कुंकू करून टाकायचं ठरवलं। तर इथं असं सिम्पलच डेकोरेशन केलं होतं। खूप सारं आयडिया तर खूप छान होत्या असं डेकोरेशन करू, पण टाईम खूप कमी होता, कारण मला म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे पण बनवायचा होता, त्यामुळे मी डेकोरेशनवर एवढी काही भर दिला नाही। पण मला नंतर ना खूप वाईट वाटायचं, यार मी अजून छान डेकोरेशन करायला पाहिजे होतं का, पण ते झालं ते खूप छान झालं। नंतर सगळ्या ताई आल्या आणि श्रीषाला ऑप्शन वगैरे केलं, कारण हळदी कुंकू आणि श्रीषाचं बोरनान मी एकाच दिवशी ठेवलेलं होतं। तर सगळ्याजणी आल्या, मला खरंच खूप छान वाटलं। तर इथं सगळ्यांनी श्रीषाचं ऑप्शन वगैरे करून घेतलं।
बंद करू परत सेट. माळी फुलांची वेणी घुमतो माळी योगेश रावांचं नाव किती संसार रूपी करंड्यात म्हणून मी सारंग दिनकरावांचे नाव घेते. आशीर्वाद द्यावा आपण. प्रतीक्षा पांडुरंगाच्या रावळीत तुपाची वास बाळासाहेब आणि माझी जन्मजन्माची साथ. घ्या की का परत घेतो. हा घ्या. पांडुरंगाच्या रावळीत तुपाची वास आणि बाळासाहेब आणि माझी जन्मजन्माची साथ. अक्षता घ्या की. जन्म देणारे घ्या. तिला घेऊन इकडे खेळ रे. माझी आई पडेल खाली जमली आता जोडी अशीच राव नेहमी जन्माची जोडी. ताई घ्या. अजिबात नाही वाचून सांगायचं. माझी झाली वैभवची होऊन जाऊ दे देवा बनवतो 7 जन्मांच्या गाठी नाव घेते खास तुमच्या सेवांसाठी. सर्वोत्कृष्ट रायगडाचे स्थान हिंदवी स्वराज्यात सर्वोत्कृष्ट रायगडाचे स्थान दादासाहेबांमुळेच आहे मला सौभाग्याचा मान. हिरवा तोडा आहे सौभाग्याची स्थान किरणरावांचं नाव घेते तुम्ही सर्वांचं.
लाडकी त्याला घुंगर बारा, पान खाते करा, गळा काढते पदर घालते वारा, तिकडून आला व्यापारी, व्यापारीली दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचं, 7 वाडे मधल्या वाड्यात आत्याबाई, आत्याबाईच्या मांडर बाळाच्या टप्पी टप्पीत होता पैका, सिद्धेश रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. कॉल आल्यानंतर फौजींना व्हावे लागते हजर, सिद्धेश रावांना लागू नये कोणाची नजर. असा होता माझा केरळमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त अशी पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली, म्हणजे सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन घेतला. आता पूर्ण गोष्टीचे काही व्हिडिओ काढणं दरवेळेस शक्य होत नाही, तर सगळ्यांना पाणीपुरी आणि कपकेक दिला. तर असा होता दिवस हळदी कुंकवाचा. आणि बाहेर राज्यात राहून देखील आम्ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन करतो आणि त्यानिमित्त तरी सगळ्या महिला एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी होतात. तर खरंच खूप छान वाटतं. तर असा होता माझा हळदी कुंकवाचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.